नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याचे PYQ बघणार आहोत. त्याला स्टार्ट करूया. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅडॅस अनुच्छेदात येते. तर हे अनुच्छेद 40 मध्ये येते. त्याच्यामध्ये सांगायसारखं काही नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलाय. हे विधान कसे बरोबर आहे. अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. हे विधान कसं आहे बरोबर आहे, कारण की 97व्या ह्याच्यानं ऍड केले होतं. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला, तो 1904चा होता. आता पुढचं ह्याचे काय होते, तिन्ही विधानं काय बरोबर आहेत. कर्झनच्याच काळात केलेला होता तो सहकारी कायदा, तो 1904चा होता. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता खालीलपैकी कोणते भारतीय परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही म्हटलेलं आहे, ते लक्षात ठेवा. नाही जिथं आहे तिथं बोल करून ठेवा. तर पहिलं विधान बघा. एकमेकाच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे हे आहे का पंचशीलाचं तत्व, तर हे बरोबर आहे. परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे हे पण बरोबर आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व हे पण विधान कसे बरोबर आहे. तर तिन्ही तत्वे आहेत. मग याच्यापैकी नाही विचारलेलं आहे, म्हणून आन्सर येणार आपलं 4 नंबर की यापैकी नाही. तर पुढचा क्वेश्चन बघा. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्या मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वाचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदानाला निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे. तर त्याचं बघा ऑप्शन मध्ये काय काय आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, के मुन्शी, डॉक्टर BR आंबेडकर आणि BN राव. हे कोण म्हटलेलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. आता आपल्याला क्रम हे करायचं, जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं लेक्चरमध्ये, जे तुम्हाला मूलभूत कर्तव्य सांगितलेले होते त्याच टाईपमध्ये आता मार्गदर्शक तत्वाचा क्रम हे केले. मूलभूत कर्तव्यावर शक्यतो असं सिक्वेन्स लावा हेच येतं. आता हे मार्गदर्शक तत्वावर पण तेच आलेलं आहे. क्वेश्चन बघूया. आता पर्यावरण संरक्षण व सुधारणा हे किती आहे, 48A मध्ये आहे हेच कलम, आणि हे 42व्या अमेंडमेंटने टाकण्यात आलेलं होतं. पुढचं बघा. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे 47 मध्ये आहे. म्हणजे ब च्या नंतर अ येणार आहे. आता ब च्या नंतर अ कुठं आहे बघा. पहिलं विधान काय कट झालं, कारण की ते अगोदर आलं. ब च्या नंतर अ, ब च्या नंतर अ आहे, म्हणजे चौथं एक विधान राहिलं. तिसरं आणि ब च्या नंतर अ, म्हणजे 1 आणि 2 कटलं. तर आता आपलं 3 आणि 4 राहिलं. आता क बघा. अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकाच्या आर्थिक हिताचे रक्षण, म्हणजे ब क अ. आता ब म्हणजे क ब अ, तर 3 नंबरचा येते बघा तसा सिक्वेन्स. ब क म्हणजे क ब अ चा 3 नंबरचा सिक्वेन्स. सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा लागू करणे. आता हे 44व्या कलमान आहे, म्हणजे ड सर्वात अगोदर येते. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन त्याचं कलम काय ते 44 येतं. क चं काय येतं 46 कलम येतं. जनतेचे राहणीमान म्हणजे ब चं 47 कलम, आणि ह्याचं पर्यावरण संरक्षणाचा 48 म्हणजे सिक्वेन्स काय येते खालून वर येतं, म्हणजे ड क ब अ. तर 3 नंबरचा ऑप्शन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक, म्हणजे इथं आन्सर काय येईल 2 ह्याच्यामध्ये, म्हणजे कोणते म्हणजे 1 पण येऊ शकते 2 पण येऊ शकते. तत्वे 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केलेली आहेत हे विचारलेलं आहे. तर बघा आन्सर काय येतं. आता कोणते 2 सांगायचे. समाजातील दुर्बल घटकांना कायद्यामार्फत मोफत शिक्षण हे 39A अंतर्गत 42व्या अमेंडमेंटने टाकले. मग पहिले विधान काय बरोबर आहे, तर ऑप्शन 1 आणि 3 कटलं, तिथं लगेच फुल्ली मारून घ्यायची. मग आता आपल्याला 2 आणि 4 मध्ये बघायचं. तर राहणीमान व आरोग्य सुधारणा हे 47नं जेव्हा आपलं मूलभूत कर्तव्य सुरुवातीला होते ना, त्याच्यामध्येच टाकलं होतं, म्हणून ब विधान काय झालं चुकीचं आहे. तर ब कटलं तर इनडायरेक्टली आन्सर काय येणार 4 नंबरचं येणार.
म्हणजे पुढचं विधान वाचायची गरज लागणार आहे का क आणि ड? नाही, तर डायरेक्ट आपला आन्सर येतं. तर पुढचं आपण बघूया. कामगारांना व्यवस्थापनात सहभाग हे किती आहे? 43 अ न टाकलं, 43 अ मध्ये आहे आणि हे 42व्या घटनादुरुस्तीने टाकलेलं आहे. म्हणजे क विधान कसे बरोबर आहे? तर आन्सर तर आपला आले. आता ड बघूया. राष्ट्रीय स्मारक व ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण हे 49वे कलम आर्टिकल आहे. ते ऑलरेडीच होतं म्हणून डचा विषयच येत नाही. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात स्त्री आणि पुरुष दोघांना समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद आहे? तर ती आहे 39 डी. डी मध्ये समान आहे. 39 डी मध्ये. तर 8 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात अनुच्छेद क्रमांक डॅश मध्ये राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ते तर आपल्याला माहित आहे की 36 ते 51 मध्ये आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. भारतीय संविधानात नमूद असलेल्या राज्याच्या धोरणाची खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे त्यांच्या अनुच्छेदाशी योग्यपणे जुळालेले आहेत? ते बघूया. भारतीय संविधानाचे नमूद असलेल्या राज्याची धोरणाची खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे त्यांच्या अनुच्छेदाशी योग्यपणे जोडलेली आहेत ते बघायचं आपल्याला. तर अनुच्छेद 42 कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा हे बरोबर आहे. अनुच्छेद 43 कुटीर उद्योग विकसित करणे हे पण बरोबर आहे. अनुच्छेद 50 कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे हे तिन्ही आन्सर कसे आहेत? बरोबर आहेत. 42 मध्ये काय आहे? कामाच्या ठिकाणी मानवी स्थिती आणि मातृत्व सुविधा देणे आणि 43 मध्ये कुटीर उद्योग आणि विकसित करणे आणि अनुच्छेद 15 मध्ये काय आहे? कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. हे तिन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. आता 10 नंबरचा क्वेश्चन बघा. ग्रामपंचायतीची स्थापना कधीची आहे? कोणत्या कलमात आहे? तर 40 मध्ये आहे. सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा व सुरक्षा करणे हे 47 मध्ये आहे. व्यवस्थापनामध्ये कामगाराच्या सहभागाची सुरक्षा करणे हे 43 ए मध्ये आहे, जे 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेले आहे आणि काम करण्याचा जो अधिकार आहे तो 41 मध्ये आहे. तर पुढचं क्वेश्चन बघूया. भारतीय घटनेच्या मध्ये मोफत कायदे विषयक मदतीची तरतूद ही कधी 42व्या घटना दुरुस्तीने टाकले 39 ए मध्ये. याच्यामध्ये काही वाचायसारखं नाहीये. आता बघा, गोहत्यांचं प्रतिबंध कधीचं आहे? कलम 48 मध्ये. ग्रामपंचायतीचे संघटन 40 मध्ये. राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण 49 मध्ये. कार्यपालिकेपासून न्यायपालिकाचे पृथक्करण आहे 50 मध्ये. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. भारतीय संविधानात कोणते कलम समान न्याय व मोफत कायदेविषयक मदत याबाबत तरतूद करते? तर 37 हे कलम नाहीये. 35 हे पण नाहीये. 35 तर मूलभूत हक्कामध्ये येतं आणि 41 हे पण नाहीये. आता 41 आपण बघितलं होतं ना आताच. काय होतं? काम करण्याचा अधिकार होता. आणि त्यानंतर काय 42 पण येत नाहीये. तर त्याचा आन्सर होतंय वरीलपैकी एकही नाही. हे 39 ए मध्ये येते. समान न्याय व मोफत कायदेशीर हे सल्लामध्ये. आता बघा, राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण 49 मध्ये. राहणीमानामध्ये सुधारणा 47 मध्ये. SC STच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांना संरक्षण देणे हे 46 मध्ये येते. गोहत्या प्रतिबंधक 48 मध्ये. आता 15वा क्वेश्चन बघा. रूल ऑफ लॉ या संकल्पनेत सामाजिक करार म्हणून डॅडॅश यांनी संबोधले. तर लॉक आणि रुसो यांनी. रूल ऑफ लॉला लॉक अँड रुसो. लॉकचं लॉ आलं आणि रुसोचं रूल आलं. असं धरा क्रॉस. आता 16 नंबरचं बघा. काम करण्याचा अधिकार त्याचं कलम आहे 41. समान नागरी कायदा 44. सार्वजनिक आरोग्य सुधारणा 47. प्रस्तुती विषयक सहाय्य 42. खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीचे आहे? तर याच्यामध्ये बघा, 43, त्यानंतर येते 47 आणि नंतर 48. हे जे 3 कलम आहेत म्हणजे A, B, C हे गांधीवादी आहेत. 43, 47, 48.
तर नेक्स्ट क्वेश्चन बघा 18 नंबरचा. राज्याच्या नीती निर्देशक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर त्याच्यामध्ये बघा, नागरिकांना स्त्री आणि पुरुष उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळवण्याचा समान अधिकार हे करण्यात आलेलं आहे. स्त्री पुरुष दोघांनी समान कामासाठी समान वेतन हे पण आहे. कामगार स्त्री पुरुष यांच्या आरोग्य, सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाच्या दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्याचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारे व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. हे तिन्ही गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे तिन्ही आन्सर काय बरोबर आहे. 19व बघा, भारतीय राज्यघटनेने कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशित केले जाते? तर ते आहे 50 मध्ये. 50 मध्ये म्हणजे 4 नंबरचा आन्सर. 73व्या घटना दुरुस्तीने कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदातील तत्वाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? तर 40 कारण की ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ना, तर 73व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे. आता 39वी कलम बघा, ती आहे कायदा, न्याय व मोफत कायदेविषयक मदत. म्हणजे तसे तर 39 ये आहे. 40 बघा, ग्रामपंचायतीचे संघटन. 44 आहे समान नागरिक कायदा आणि 50 काय आहे, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या खरेदी व विक्रीवर प्रतिबंध घालू शकते? तर ते आहे 47 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत स्थापन झाली आहे? तर त्याचा आन्सर येते ब. ग्रामपंचायतची म्हणलं तर 40 नुसार. आता 42व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणती निर्देश जोडली गेलेली आहेत? आता तुम्हाला सांगितलं होतं 43 म्हणजे 39, 43 आणि 48 ये असं. तर समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्यक आहे 39 ए मध्ये आहे. उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग आहे 43 ए. पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षण आहे 48 ए. या तिन्हीचा पण काय होतं, समावेश होतो. म्हणजे आन्सर काय ते अ, ब, क कुटीर उद्योगाचा होत नाही. आता 25 बघा, सध्या खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आहे? तर त्याच्यामध्ये कोणते आहेत ते बघूया. राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढील समानता नाकारणार नाही, हे बरोबर आहे. राज्य 14 वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देईल, हे 45 मध्ये आहे. राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थळ या कारणाने भेदभाव करणार नाही. आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचा आन्सर 4 नंबर येते. 26 बघा, काम करण्याचा अधिकार 41 मध्ये, समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य 39 ए, गोहत्या प्रतिबंध 48, समान नागरिक कायदा 44. भारतीय राज्यघटनेतील कलम 36-51 नुसार खालील असलेली राज्याची मार्गदर्शक तत्वे या संबंधी पुढीलपैकी कोणते अयोग्य विधाने आहेत ते निवडायचे आहेत. तर नागरिकासाठी समान नागरिक कायदा हे आहे. तर याच्यामध्ये अयोग्य विचारलेलं आहे, म्हणजे आयोगाला राईट करा. तर नागरिकासाठी समान नागरिक कायदा याचा समावेश होतो का? तर होतो मार्गदर्शक तत्वामध्ये. 39 ए मध्ये आहे. कायद्यासमोर समानता ही आहे 44 मध्ये. धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत कर्तव्यामध्ये येतं, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये येते. आणि औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगाराचा सहभाग. तर यामध्ये बघा, आपलं जे क विधान आहे ना, कन्फर्म व्हायला येते आणि कामगाराचा सहभाग पण येतं. तर याचा आयोगानं आन्सर ब आणि क दिलेला आहे. कायद्यासमोर समानता म्हणजे ते 13 नुसार धार्मिक व्यवहारात व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य हे पण आहे, म्हणजे मूलभूत हक्क आहे. तर हे ब आणि क येतं आन्सर. 2 नंबर, खालीलपैकी कोणते उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीची आहेत? आता अंमलबजावणीसाठी कोणते कोणते कायदे केलेले आहेत ते बघूया.
किमान वेतन कायदा 1948 बरोबर आहे. पुन्हा मातृत्व लाभ कायदा 1961 हा पण आहे. राष्ट्रीय वन्यजीव धोरण 1988. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2006. आता याच्यामध्ये बघा किमान वेतन आपल्या म्हणलं नाही ना, स्त्री पुरुषांना समान वेतन दिलं पाहिजे. मातृत्व लाभ जे 42 मधलं आहे, प्रस्तुतीसाठी स्त्रियाला त्याच्या अंतर्गत हे येतं मातृत्व लाभ कायदा. राष्ट्रीय वन धोरण जे आहे 48 मध्ये वन्य प्राण्याचं पुन्हा वनसंपत्तीचं, ते त्याच्या आधारावर हे धोरण आहे. आणि महात्मा गांधी रोजगार हमी आता वेतनाचं पण होतं ना, म्हणजे वेतन दिलं पाहिजे हे, तर त्याच्यानुसार हे चारीचाही समावेश होतो, म्हणजे 4 नंबरचं आन्सर येतं. संपूर्ण भारताच्या भूमीवर नागरिकात समान नागरी संहिता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे? तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन येतं 44, म्हणजे समान नागरी संहिता कशी आहे 44. मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता? तर या बघा, कल्याणकारी राज्याची स्थापना कर, एकच येते आन्सर. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्यांना संपूर्ण भारतीय समान नागरी संहिता प्रदान करण्याचे निर्देशन देते? तर 2 नंबरचा येतो आन्सर, म्हणजे 44. समान नागरी कायदा म्हणते की 44. 44 कसा आहे, 4 आणि 4 समान आहेत, तर समान कायदा असं लक्षात ठेवा. आता 32 बघा, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे मूळ घटनेचा भाग नव्हती परंतु त्याचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला? आता नंतर ऍड केलेली ती बघा. उत्पन्नातील विषमता कमी करणे, एक. पुन्हा पर्यावरण संरक्षण, संवर्धन, वने व वन्यजीव जीवसृष्टी संरक्षण करणे, हे पण नंतर ऍड झालेलं आहे. 48 हे. समान कामाबद्दल स्त्री पुरुष समान वेतन, हे अगोदरच होतं. समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत, ते 39 ए मध्ये आहे. 42व्या घटनादुरुस्तीने टाकणे, म्हणजे ड कन्फर्म आहे. तर आणि म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर कटलं. ब काय आहे, पर्यावरण संरक्षण, म्हणजे ते काय आहे 48 ए नुसार आहे, म्हणजे दोन्ही पण राहिले. आता आपलं कॉम्पिटिशन कशामध्ये, आहे आणि क मध्ये. तर क बघा, क हे सुरुवातीपासूनच होतं, समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान, हे अगोदर होतं, म्हणून क पण कटलं. तर आपला आन्सर काय येणार, 4 नंबर येणार, ब ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही म्हटले नाहीला गोल खरा? तर आता कोणतं नाही ते बघायचंय. समाजवादी तत्व, सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन, हे आहे का समाजवादी तत्व? तर आहे, म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य, आता हे पण आहे ना समाजवादी. समान नागरिक कायदा, हे आहे का समाजवादी? नाही. समाजवादामध्ये काय होतं, सर्वांना एकत्र आणायचं राहतं कोणत्याही पातळीवर, तर हे 3 नंबरचं काय होतं, ते होत नाही. आणि संपत्ती उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे, हे 4 नंबरचं पण समाजवादी तत्व आढळतं. तर ह्याच्यामध्ये आढळत कशामध्ये नाही, समान नागरी कायद्यामध्ये आढळत नाही, म्हणजे 3 नंबर आन्सर येणार. आणि आपल्याला विचारले का नाही, नाही हो, हे लक्षात ठेवा बरं का. आता 34 नंबरचं बघा, शिक्षण हक्क कायदा 2009 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचा उद्देश काय आहे, निरक्षरता निर्मूलन करणे, तसं आहे का? नाहीये. सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण, हे पण नाहीये. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे, हे आहे. तर 3 नंबरचा आन्सर येतोय. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारचे वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे? तर ते 46 मध्ये. कधी म्हणलं नाही का ST SCचं, तर ते 46 अंतर्गत येतं. आता बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी समावेश नाही म्हटलंय? नाही विचारलं ना, तर तिथं गोल करायचं. तर नाही बघा, 39 मध्ये स्त्री पुरुष स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन, ही तरतूद कशी आहे त्याच्यामध्ये. मग ये काय येणार, ये नाही येणार. तर 1 नंबरचं ऑप्शन कटलं आपलं, 4 नंबरचं कटलं. आता 2 तर राहिलं किंवा डी, तर आपण डायरेक्ट डी हे करूया, म्हणजे डी वाचूया. तर उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा, हे 39 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे डी पण येणार. म्हणजे डायरेक्ट आपला आन्सर काय येणार, 2 नंबर येणार. आता बाकीचे पूर्ण विधान विचारूया की 2 नंबर कसं आलं. आता जे ग्रामपंचायतीचे जे संघटन आहे ते तर 40 मध्ये आहे. मग आपल्याला डायरेक्ट ते जरी माहित असेल एक, तरी पण आपला आन्सर निघाला असतं. सी तर वाचायची गरज नाही, सी तर कन्फर्मच आहे. म्हणून आपला आन्सर येणार 2 नंबरचं. ग्रामपंचायतीचं संघटन 40 मध्ये आहे, मग हे 39 मध्ये आहे का? नाही, कारण की ते 40 मध्ये डायरेक्ट आन्सर आपले निघून जाते. तर आता
आता सी बघूया. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. तर ह्याचा आन्सर काय येणार? हे पण आहे. बी आणि सी येणार. आता पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर त्याची राज्याची मार्गदर्शक तत्व यामध्ये केलेलं आहे. राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा. आता आपल्याला योग्य विधान विचारलेले आहेत किंवा खाली पण बघा इथं काय विचारलेलं आहे, बरोबर विचारलेलं आहे. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीचे तत्वे यात आहेत आणि या भागात समाविष्ट असलेली तत्वे न्यायप्रविष्ट नाही. दोन्ही विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. आता किमान वेतन कायदा आपण मागच बघितलं होतं, तो कधीचा? 1948चा आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर कोणत्या भागात करण्यात आलेला आहे? 4थ्या. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केलेले आहे? तर राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये. आता 42 नंबरचं बघा. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती, परंतु ज्याचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. आता 42व्यानं कोणते कोणते समाविष्ट केले हे बघायचं आपल्याला. कामगारांना कामगारांना काम, निर्वाह, वेतन, चांगले जीवन आणि पर्याप्त सांस्कृतिक संधी हे होतं का? नाहीये. कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळावा यासाठी पावले उचलली हे होतं, कारण की 43 ए कलमामध्ये ऍड करण्यात आले. तर बी कसं आहे? बरोबर आहे. आता बी विधान कशामध्ये आहे? 1, 3 आणि 2 मध्ये आहेत. म्हणजे चौथं विधान काय झालं? कटलं. आणि ए पण नाहीये. मग ए पण कटलं, म्हणजे 1 आणि 3. तर डायरेक्ट आपला आन्सर येणार 2 नंबरचं. हे जरी समजायला आपल्याला की 42व्या घटना दुरुस्तीने टाकलं नसेल, तरी पण आपलं डायरेक्ट आन्सर 2 नंबर निघून जातं, म्हणजे पूर्ण वाचायची गरज नाही. आता नेक्स्ट बघा विधान. सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य हे 39 ए मध्ये आहे, जे 42व्या घटना दुरुस्तीने टाकले. तर सी विधान कसे? बरोबर आहे. तर पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्यासाठी वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणे. तर ते आहे 48 ए मध्ये. तर डी म्हणजे आन्सर येणार 2 नंबरचं. आता 43 बघा. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे असावे. तर हे अनुच्छेद 47 नाही, अनुच्छेद 45 आहे. म्हणून पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. 86व्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलासाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले. हे दुसरं विधान कसं आहे? बरोबर आहे. मग आन्सर काय येणार? 2 नंबरचा. ए चुकीचे, बी बरोबर. आता गोहत्या कधीची आहे? 48ची. समान नागरी कायदा 44चा. राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण 49चे. ग्रामपंचायतची स्थापना 40ची. आता हे पाठच होऊन गेलं, आपल्याला घ्यायची गरज नाहीये तसं तर. राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैरलागू? इथं गैरलागू आहे हे बघा, म्हणजे ते लागू होत नाही असं कोणतं आहे ते बघूया. मूलभूत अधिकाराशी अनुरूप आहेत का? तर आहेत. न्यायालयीन निर्णय योग्य आहेत का? तर न्यायालयीन निर्णय योग्य नाहीयेत. आणि परिवर्तनीय आहेत, कल्याण प्रदान आहेत. तेच म्हणजे कल्याण करणारे अचंबित असं काही बोललेलं आहे. म्हणजे हे दोन्ही विधान कशात बरोबर आहेत? तर गैरलागू म्हटलं तर 2 नंबरचं येणार. आता ह्याच्यामध्ये बघा, राजकीय तत्व जर म्हटलं तर ते ग्रामपंचायतीच्या संघटनातून आपल्याला राजकीय तत्व हे बोधित होतं. आणि त्यानंतर सामाजिक तत्व म्हटलं तर जे 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे मोफत शिक्षण आहे ना, त्याच्यातून प्रगट होते. आणि आर्थिक म्हणलं तर ते रोजगाराविषयी ज्या तरतुदी आहेत त्या. आणि आंतरराष्ट्रीय म्हणलं तर शांततापूर्ण सह अस्तित्व. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणती उद्दिष्टे राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाहीत विचारलेलं आहे. गोहत्या थांबवणे ही आहे म्हणजे 48 ए मध्ये. कुटीर उद्योगाची स्थापना हे पण आहे. आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धी करणे हे पण आहे. देहांताची शिक्षा रद्द करणे ही आपलं जे राष्ट्रपतीचा हक्क आहे तर त्याच्यामध्ये येते. म्हणजे चार चार विधान कसं आहे? नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत राज्य कृषी आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते अशी तरतूद मध्ये आहे? म्हणजे आता कशामध्ये आहे ते विचारले तर ती 48 मध्ये आहे. जे कृषी पशुपालन ते असतात ना, त्या गोष्टी वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचं ते 48 मध्ये आहे. मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहे? तर ते 47वे आहे.
राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात अचूक विधान कोणती आहेत ते हे करायचं होतं. त्याच्यात ते अचूक आले, अचूकला गोल करायचं. अचूक म्हणजे बरोबर. मार्गदर्शक तत्त्वे आयरिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत. तर अविधान कन्फर्म आपलं बरोबर आहे. कोणतंच ऑप्शन कटत नाही. तर पुढचं बघूया. या सर्व तत्वाचे स्वरूप गांधीवादी आहे. तर या सर्व तत्वाचे नाही. इथं सर्व आले म्हणून बी आन्सर काय झालं? कट झालं. तर बी विधान कशामध्ये येते? 3 आणि 4 मध्ये येते. म्हणजे 3 आणि 4 ऑप्शन कटलं. आता ऑप्शन काय राहिलं? 1 आणि 2. ही तत्वे घटनेच्या 5व्या भागात आहेत का? नाहीतर 4थ्या भागात. म्हणजे क पण कटलं. तर डायरेक्ट आन्सर काय येणार? 1 नंबर येणार. पुढचं वाचायची गरज नाही. तरी पण आपण वाचूया. या तत्वाची बजावणी राज्यावर बंधनकारक आहे. तर ती बंधनकारक आहे का? नाहीये. आणि ते बंधनकारक पण नाही. आणि ते जर अंमलबजावणी केली नाही तर आपण न्यायालयात पण जाऊ शकत नाही, असं आहे. आता हे बघूया. लोकशाहीच्या सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आलेला. हे विधान कसे बरोबर आहे? आता 51 नंबरचं बघा. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश नव्याने राज्यघटनेत घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? तर आता कोणत्या कोणत्या आल्या ते बघा. समान न्याय व कायदेशीर मोफत सल्ला 39 मध्ये करण्यात आले. तर ते आलेलं आहे. तर 2 नंबर आणि 3 नंबर कटलं. समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. तर हे पण करण्यात आलेलं आहे. तर ब नाही म्हणून 4 पण कटलं. तर 1 नंबरचा आन्सर येतं आपलं. उद्योगधंद्यात व्यवस्थापनात सहभाग 43 येणं हे केलेलं आहे. समान कामावर स्त्री पुरुष समान वेतन हे अगोदर होतं. हे नंतर घटनादुरुस्तीने टाकण्यात आले. म्हणजे ब नाहीये. तर त्याच्यामध्ये 1 कटलं, 3 कटलं आणि 2 कटलं. तर डायरेक्ट आन्सर 4 नंबरचं येतं. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वन्य जीवाचे रक्षण करणे हे 48 येणं टाकण्यात आलेलं आहे. ड विधान. तर 4 नंबरचा आन्सर येणार त्याचा. भारतीय संविधानातील अनुच्छेद मध्ये स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबद्दल तरतूद केलेली आहे. तर याचा आन्सर येणार 2. 2 नंबर म्हणजे 42 येतो. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते बघायचं आपल्याला. त्याच्यामध्ये बरोबर काय आहे ते विचारलेलं आहे. ही तत्वे राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये दिले तर ती 4 मध्ये आहेत. म्हणजे पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता सेकंड विधान बघूया. ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे बी.आर. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. हे विधान कसे बरोबर आहे? नाविन्यपूर्ण तत्व बी.आर. आंबेडकरने म्हटले होते. राज्यघटने त्यांचे 4 भागात वर्गीकरण केलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ते नाही का गांधीवादी, समाजवादी त्या टाईपमध्ये. तर हे पण विधान काय बरोबर आहे. या तत्वाचे 1919च्या भारत सरकारच्या काय याच्या 3 तत्वामध्ये केलेलं आहे बरं का. राज्यघटनेनुसार केलेलं नव्हतं हे 4 भागाचे विभाजन आहे गांधीवादी ते राज्यघटनेने केलेलं नाहीये. तर राज्यघटना आल्यामुळं हे विधान कसं आहे? सेंटेन्स चुकीचं आहे. या तत्वाचे 1919च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये सूचना पत्रकाशी साम्य आहे. हे पण चुकीचं आहे. हे 35च्या कायद्यामध्ये होते सूचना पत्रक. 19च्या कायद्यामध्ये नाहीये. म्हणून 4थं विधान चुकीचं आहे. आणि तिसरं पण ते राज्यघटनेनुसार आहे म्हणून तिसरं चुकलं. आणि इथं भाग 4 येतं. तर इथं 5 दिलेलं आहे म्हणून पहिलं विधान चुकलं. आणि दुसरं विधान कसं आहे? आपलं बरोबर आहे. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर डॅडॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवलेले आहे. तर हे काय याचं आन्सर? हे अवचित परिस्थितीच्या आकस्मिक म्हणजे आपत्तीमध्ये. तर याचा आन्सर येणार 2. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला? तर ते 86वी घटनादुरुस्ती आहे. त्याच्यामध्ये 3 ठिकाणी बदल करण्यात आला होता. कोणता? मूलभूत हक्क, पुन्हा मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शक कर्तव्य या तिन्हीमध्ये बदल करण्यात आला होता. आता 42वे तर आपल्या 4 टाकले होते हे माहीत आहे. आता हे 4 खूपदा झालेले आहेत आपले 39 ए, 43 ए, 48 ए. आणि हे झाले 44वी घटना दुरुस्ती बघा. याच्यामध्ये 38 2 टाकलं होतं आणि 86 ते 45 टाकलं होतं आणि 97 तर हे टाकलं होतं आपलं 43 बी जी आहे सहकारी संस्थेचा ते 97 टाकलं होतं.
आता हे बघा, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने कायद्याने राज्यघटनेत म्हणजे भाग 4 ए या विभागाचा समावेश करण्यात आला. हे बरोबर आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्याचं म्हणायचं आहे. या भागात कलम 51 या एकमेव कलमाचा समावेश करण्यात आला. हे पण विधान काय बरोबर आहे. या घटनादुरुस्तीने नागरिकाच्या 10 मूलभूत कर्तव्याची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. हे बरोबर आहे, कारण की 10च होते, जे नंतर जे टाकलेलं होतं 86व्या अमेंडमेंटने टाकलं होतं 11वं. जे सुवर्णसिंह समिती होते ना, त्यांची 8च मूलभूत कर्तव्य घेतले होते. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं. आणि जे 11वं म्हणजे 2 नंतर टाकले, आणि जे 11वं होतं ते 42व्यानं टाकलं होतं, असं होतं. आणि जे सुवर्णसिंह समिती होती त्यांनी कराचं पण सांगितलं होतं, पण ती त्यांची कर्तव्य मान्य करण्यात आली नव्हते. आता बघा, 89व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 51 ए मध्ये आणखीन एक मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. तर ती 89वी नाही, 86वी घटनादुरुस्ती आहे. म्हणजे डी विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे 3 आणि 4 कटलं, आणि बी बी पण बरोबर आहे, म्हणून बी 2 मध्ये नाही, म्हणून बी बी कटलं, म्हणजे 2 नंबर पण कटलं. तर आन्सर येणार ए बी सी, 1 नंबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणते कलम मुला मुलींना निशुल्क सक्तीचे शिक्षण देण्याची कबूल करते? ते 45वे कलम आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली? तर ती 39 ए मध्ये आहे. काम करणाऱ्या महिलेचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण हे तिच्या डॅडस हक्काचे उल्लंघन आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या हक्काचे आहे उल्लंघन बघा. ती पुरुष समानतेचा हक्क, हे पण बरोबर आहे. जीवन स्वातंत्र्याचा हक्क, हे पण बरोबर आहे. कोणत्याही व्यवसाय करण्याचा हक्क, या तिन्ही ह्याच्यामध्ये येतात. तर आन्सर येणार 4 नंबरचं. 60वा क्वेश्चन बघा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहेत? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहेत, म्हणजे मार्गदर्शक तत्वाच्या अँगलने ते बघा. कामाचा हक्क हे आहे, जीवनावश्यक रोजंदारी हे नाहीये, आजारपणात राज्याची मदत ही आहे, प्रसूती काळातील मदत हे नाहीये, कामाच्या जागी योग्य सोयी सुविधा. तर याचा आन्सर येणार ए आणि सी, 1 नंबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केलेली आहे? स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्य संस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्याच्या परिपूर्तेचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही, तर ती आपल्या जबाबदारी ओझ्याखाली दबून जातील. हे हे असं जे बोललं होतं ते कोणत्या घटकासाठी बोललं होतं? तर ते राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता 62वा क्वेश्चन बघा. खालील प्रश्नाची 2 वाक्य दिलेली आहेत. त्यातील पहिले वाक्य प्रतिपादन ए म्हटले आहे आणि दुसरे कारण आर म्हटले आहे. दोन्ही वाक्याचे परीक्षण करा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. तर प्रतिपादन बघा, ए मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. आर बघा, देशाच्या शासन कारभारात मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत आहेत. तर हे दोन्ही विधाने कसे आहेत? बरोबर आहेत, पण ह्याचं काय आहे ते आर हे याचे बरोबर स्पष्टीकरण आहे. तर 2 नंबर आन्सर येतं. केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात या गोष्टीचा समावेश होतो. तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते आपल्याला बघायचंय. लष्करी दृष्ट्या महत्वाच्या दळणवळणाच्या साधनाचे बांधकाम आणि दुरुस्ती, बरोबर आहे. पुन्हा राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता, हे पण बरोबर आहे. राज्याच्या रेल्वेचे संरक्षण, हे पण बरोबर आहे. आणि मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी हे नाहीये, आणि राज्यसूचीतील विचार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी हे पण नाहीये. तर त्याचा आन्सर येते 4 नंबर. क मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेक प्रमाणे आहे, ज्याचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडले, असे कोणी म्हटलं? तर के टी शहानं म्हटलंय. केटी काढली म्हणायची, चेक फी केटी असते ना बँक पैशाची रिलेटेड, तसं केटी शहानं म्हणजे बँकेच्या इच्छेवर सोडले असं. आता 65 बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 42 नुसार राज्याने समान नागरी संहिता लागू करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. अनुच्छेद 42. तर हे विधान कसं आहे? चूक आहे. समान नागरी संहिता कधीच आहे? 44ची. म्हणजे पहिलं विधान काय चुकीचं आहे. तर एक विधान आणि 2 1 आणि 2 ऑप्शन कटलं.
सी तर कन्फर्म बरोबरच आहे. तर आपल्याला फक्त बी वाचायचे. गोवा हे समान नागरी संहिता अवलंबिणारे एकमेव भारतीय राज्य म्हटलं तर बी कसं आहे बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येणार 3 नंबर. पूर्ण वाचायची गरज आहे का नाही? कारण की सी ऑलरेडी बरोबरच आहे. व्यक्तिगत कायतरी वाचू आपण. व्यक्तिगत कायद्यामध्ये मालमत्ता, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क यांचा समावेश होतो. हे बरोबर आहे. तर 66वा बघा अनुच्छेद 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा या न्यायाचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यामध्ये खालील कृती होतो. म्हणजे आता खालीमध्ये कशा-कशात समावेश होतो ते आपल्याला बघायचंय. राष्ट्रामधील न्यायसंगत संबंध ठेवणे. आंतरराष्ट्रीय असल्यामध्ये 2 राष्ट्र येणारं झालं म्हणजे पहिलं विधान काय बरोबर आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन कटला आपलं. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे. तर ब पण कन्फर्म आहे. म्हणजे 2 नंबर कटला. आता 1 आणि 3 बघायचं आपल्याला. तर डायरेक्ट आपण क बघा आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर ठेवणे. क बरोबर आहे. तर गरजू राष्ट्रांना आर्थिक मदत नाही. मदतीचं काही नाही. फक्त इथं काय शांतता आणि सुरक्षा दिली. त्याच्यामध्ये मदत येत नाही म्हणजे ड कटला. तर 3 नंबर ऑप्शन येणार आपलं. भारतीय संविधानातील कोणते विभाग वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहेत? त्यामधले बघा वन्यजीव संरक्षणाचे मूलभूत अधिकारामध्ये कुठं वन्यजीवाचा आढळतो का? कुठं उल्लेख नाही आहे का? तर नाहीये. तर म्हणजे अविधान काय येणार? येणार नाहीये. म्हणजे आहे कुठं? 1 नंबरमध्ये 4 नंबरमध्ये 1 आणि 4 कटलं. तर बी वालं कन्फर्म आहे. तर सी बघायचंय. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक आहे. तर त्याच्यामध्ये 48 ए मध्ये आपण ॲड केलेलं आहे. मूलभूत कर्तव्यामध्ये तर आहे पर्यावरणाचं संरक्षण करणं हे ते. तर सी बी पण आहे आणि सी पण आहे. मार्गदर्शक होता 48 ए मध्ये पर्यावरणाचं आहे. म्हणजे बी आणि सी मध्येच आहे वन्यजीवाचं रक्षण करायचं ते. तर ऑप्शन काय येणार? बी आणि सी 3 नंबर. आता 68वा बघा. भारतीय राज्यघटनेने 42वे कलम म्हणजे आपल्याला काय विचारले? अयोग्य विचारले म्हणजे चुकीचं विचारले. तर आपल्याला चुकीचं सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेने 42वे कलम राज्य शासनाच्या ग्रामपंचायत स्थापन करण्याचे निर्देश देते. तर इथं 42 आहे का? तर 40 आहे. म्हणजे पहिलं विधान काय चुकीचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या 247 कलमांतर्गत पंचायत राज व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रणामध्ये आपली महत्त्वपूर्ण पार पाडते का? तर पंचायत राजचं कलमच आपलं 243 आहे. तर 47चा समावेश येतच नाही. म्हणजे हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग आन्सर काय येणार? दोन्ही पण चुकीचे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही? नाही विचारलंय तिथं गोल करा. राष्ट्रामधील आता हे रिपीट झालेला आहे क्वेश्चन. राष्ट्रामधील न्यायसंगत सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी कार्य करणे हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह यातील कर्तव्याचा मान करणे हे पण बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय लवादामार्फत मिटवण्याचे प्रोत्साहन देणे हे पण बरोबर आहे. निशस्त्रीकरणासाठी कार्य नाहीये ना, निशस्त्रीकरणाचा काही विषयच नाहीये. मग चौथं विधान कसं आहे आपलं? त्याच्यामध्ये समावेश नाही म्हणजे 4 नंबरचा येणार आन्सर. आता विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 नुसार खालीलपैकी कोण विधी सेवेस पात्र नसतील? हे थोडा आउट ऑफ द सिलेबस आहे क्वेश्चन, तरी आपण फक्त वाचून घेऊया. अनुसूचित जाती किंवा इथं पात्र नसतात हे विचारलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्ती हे पात्र आहेत. मानवी व्यापार आणि दारिद्र्याचे ग्रस्त व्यक्ती हे पण आहेत. आणि मोठी अरिष्ट, वाताशित हिंसाचार, जाती अत्याचाराच्या पीडित इत्यादी व्यक्ती वरील सर्व पात्र असतात. अशा ह्याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड वाटलं तर वरील सर्व द्यायचं टाकून. तर 4 नंबरचा आन्सर. राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये म्हटले आहे की राज्य हे न्यायासाठी प्रयत्नशील राहील. आता हे 51 मध्ये म्हटलं तर आंतरराष्ट्रीय शांतता, सुव्यवस्थेचे संवर्धन हे पण आहे. शांततापूर्व सहअस्तित्व हे पण आहे. राष्ट्रामध्ये न्यायसंगत सन्मानपूर्व संबंध ठेवणे हे पण आहे. आंतरराष्ट्रीय लवादाचे तंटे मिटवण्याचे प्रोत्साहन हे पण बरोबर आहे. म्हणजे चारही ऑप्शन कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणजे 4 नंबरचा आन्सर येणार. मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणात कोणते कलम मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याची संबंधित आहे? तर 47 आहे. आता गो हत्या प्रतिबंध कधी आहे? 48चा. ग्रामपंचायतची स्थापना आहे 40 मध्ये. न्यायपालिकेचे कार्यपालिकेपासून वेगळे कधी आहे? 50 मध्ये. समान नागरी कायदा म्हणलं तर 44 मध्ये. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायदा आहे? तर 44 मध्ये. खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ त्यांची चौकशी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती, उपाययोजना संबंधी मार्गदर्शक तत्वे नमूद केली? तर ती आहे विशाखा. आता बघा हे लैंगिक छळ आहे आणि त्याले सर्व खटले बघा, मेनका गांधी खटला बघा,
बौद्धिक सत्व बघा, मीनवर्स खटला बघा. म्हणजे हे महिलाच्या लैंगिक छळाविषयी बोलणार आहेत का? नाही. विशाखा का आहे? लेडीजचं नाव आहे म्हणून टाकून द्यायचं विशाखा विरुद्ध राजस्थान. मग 4 नंबरचा आन्सर. खालील दिलेल्या आता हे खटले तर आपल्याला माहीतच राहणार नाहीत एवढं सगळं डिटेल्समध्ये. म्हणून एखादं ऑड आलं तर तेच आन्सर राहतं. खालील दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वापैकी कोणतेही तत्वे अंमलात आले नाहीत विचारलेलं आहे. तर ते बघूया आपण. नाहीत विचारले. आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्थेचा पुरस्कार हे आलेलं होतं. ग्रामपंचायती स्थापना आल्या आपण 73व्या अमेंडमेंटनं करण्यात आलेली आहे. जी समान नागरिक कायदा आहे ती सध्याच्याला आता मोदी गव्हर्नमेंट तीच चालू आहे समान नागरिक कायदा पण ती सध्याच्याला लागू झालेली आहे का? अंमलात आणलेली आहे का? नाही. मग आपला आन्सर काय येणार? डायरेक्ट सी येणार. बी तर लागू झालेला आहे. मग सी असलेलं एकमेव ऑप्शन आहे तर डायरेक्ट 3 येते. पुढचं वाचायची गरज नाही. कार्यकारी मंडळाची न्यायमंडळापासून फारकत आपली अलग आहे. संसद ते अलग आहे. न्यायमंडळ म्हणजे सर्वोच्च उच्च न्यायालय ते पण अलग आहे. म्हणजे ही पण तरतूद कशी अंमलात आणली आहे. फक्त अंमलात कोणती नाही? समान नागरिक कायद्याची नाही. म्हणजे आन्सर काय येणार? सी येणार. आता समान नागरिक संहिता जी आहे ती 44 आहे. गोहत्या प्रतिबंध आहे 48. काम करण्याचा जे अधिकार आहे ते 41 आहे. आणि ग्रामपंचायतचं 40. आता ते पाठच होऊन गेला क्वेश्चन. आता राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वामधील खालीलपैकी कोणते कलम न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे? तर ती 50 आहे. मार्गदर्शक तत्व शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत तर मूलभूत कर्तव्य हे जनतेच्या अपेक्षा आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्व शासनानं काय काय करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे समान नागरिक कायदा असला पाहिजे. वेतनामध्ये आपल्याला समाला म्हणजे वेतन सर्वांना समान दिलं पाहिजे. पुन्हा जे मातृत्व सहाय्य आहे ते केलं पाहिजे. पुन्हा कामगारांना बोनस दिला पाहिजे. कामगाराचा सहभाग संस्थेमध्ये केला पाहिजे. हे सर्व गोष्टी म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते की हे आम्ही केलं पाहिजे. आम्ही ग्रामपंचायत स्थापन केलं पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. हे सर्व गोष्टी कशा आहेत? आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत. मग आता इथं काय झालेलं आहे? ही शासनाकडून आपण अपेक्षा केली. बाबा गव्हर्नमेंट नाही. आपण बसतो ना मस्त चहाचा कप घेतो मस्त गप्पा मारत बसतो की नाही गव्हर्नमेंटचं चुकलं, गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे, गव्हर्नमेंटनं ते केलं पाहिजे. तर हे जे काय काय केलं पाहिजे हे आपण शासनाच्या हे सांगतो, अपेक्षा सांगतो. पण तसंच आपल्याला जनतेला काय केलं पाहिजे, हे जनतेनं काय करा हे कशामध्ये सांगितलेलं आहे? कर्तव्यामध्ये, की त्यांनी म्हणजे राष्ट्रभक्ती पाहिजे, पुन्हा राष्ट्राचा अभिमान बाळगला पाहिजे, पुन्हा संविधानाची म्हणजे संविधानाशी एकनिष्ठ राहणं, पुन्हा त्याचा आदर करणं, पुन्हा संस्कृतीचं जपन करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, स्त्रियांचा आदर करणं, हे जे तत्वे आहेत, की म्हणजे हे जनतेकडून मागितलेलं आहे. म्हणजे इथं काय ती जनतेकडून अपेक्षा केलेल्या आहेत. पण ह्याचा आन्सर काय येणार? 2 नंबर येणार. तर 80चं बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? अयोग्य कथन विचारलेलं आहे. तर अयोग्य कथन बघूया. समान नागरिक कायदा ही लोकशाही यशस्वी कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्वअट आहे. हे कसे विधान बरोबर आहे. समान नागरिक कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल. हे पण बरोबर आहे. समान नागरिक कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल. तसं आहे का? नाहीये. समान म्हणजे एकाच लेवलला आणणं. तर अयोग्य म्हणजे 3 नंबरचं अयोग्य कथन आहे. तर समान नागरिक कायदा धार्मिक विचारधारेवर आधारित विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेची मदत करेल. समान नागरिक कायदा म्हणजे जे हिंदू विवाह आहे पद्धती आपली वेगळी आहे. जे मुस्लिम कम्युनिटीची विवाह पद्धत आहे ना ती वेगळी आहे. मग त्याच्याकडून ते तिहेरी तलाक ह्या अशा पद्धती राहते. समान नागरिक कायद्यामध्ये काय सर्वांना जे ऍक्ट आहे ना तर एकच लागू होणार. म्हणजे जे मिडियन कास्टमध्येच काही गोष्टी चालल्या जातात तलाकच्या, ते समान नागरिक कायदा जर लागू केला तर सर्वांचे जे काय ऍक्ट आहे ते पूर्ण समान राहतील असं समान नागरिक आहे. मग त्याच्यावरून आपलं ते हे होणार नाही ना, अल्पसंख्याकाचा अधिकार नष्ट करेल असं काय होईल का? नाहीये. तर म्हणून हे कसं आहे? अयोग्य विधान आहे. तर 3 नंबरचं अयोग्य आहे. तर 81 नंबरचं बघा. आता मार्गदर्शक तत्वाविषयी कोण काय म्हटलेलं आहे ते. तर त्यांनी निदान शैक्षणिक मूल्य आहे असं कोण म्हटलेलं आहे? तर बी.एन. रावनं म्हटलेलं आहे. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद हे के.एम. पन्नीकर यांनी म्हटलेलं आहे. सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे रोख हे ग्रॅव्हिल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे. तर शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना हे ॲलन ग्लेड हिल यांनी म्हटलेलं आहे. तर आता पुढे बघूया. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? इथं नाहीत विचारले तर गोल करूया आपण इथं. आता नाहीत कोणते नाहीत ते बघायचं आपल्याला. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात समाविष्ट असलेल्या तरतुदी न्यायाद्वारे
अंमलात आणता येऊ शकत नाहीत. बरोबर आहे. जर आपण मूलभूत म्हणजे मार्गदर्शक तत्वाची जर पायमल्ली झाली तर आपण न्यायालयात जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. मग पहिलं विधान काय बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे ही देशाची शासन करताना मूलभूत स्वरूपाची आहेत. पण हे बरोबर जरी आपण न्यायालयात जाऊ शकत नसेल तर जरी ती कंपल्सरी बंधनकारक नसते तरी पण आपण जेव्हा राष्ट्र चालवतो तेव्हा मार्गदर्शक तत्वाचा विचार करूनच काही गोष्टी केल्या जातात. मग ते आपण एकदमच ते अंमलात आणू शकत नाही. पण त्याच्या म्हणजे त्याला अनुसरूनच काही धोरणं आखावी लागतात. जसं ते समान वेतन कायदा आहे, पुन्हा बोनस ऍक्ट आहे, तर याला धरूनच पुन्हा पर्यावरणविषयक जे कायदे आहेत ते आपल्या मार्गदर्शक तत्वाला धरूनच त्याची अंमलबजावणी ते केली जाते. म्हणून दुसरं पण विधान कसं बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे हे न्यायालयीन नाहीत आणि म्हणून ती न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना व ठरविताना मदत करू शकत नाहीत. भले मार्गदर्शक तत्वे न्यायालय म्हणजे आपण मार्गदर्शक तत्व पाळले नाहीत तर न्यायालयात जरी गेलो नसलो तरी पण एखादा गोष्टीचा जर न्यायनिवाडा केला जातो तर तेव्हा जे मार्गदर्शक तत्वाची घटनात्मक वैधता तपासली जाते. असं नाही की नाही. म्हणून तिसरं विधान कसं आहे चुकीचं आहे. कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. बरोबर आहे. म्हणजे आता काही मार्गदर्शक तत्वाला अनुसरून काही कायदे केलेलेच आहेत ना. मग हे तत्व कसं लागू आहे. तर चौथं विधान काय बरोबर आहे. तर आपला आन्सर काय येणार 3 येणार कारण की हे चुकीचं आहे म्हणून. तर 83वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे. आता कोणते आहे म्हणजे पॉझिटिव्ह विचारलेलं आहे तर ते बघूया. राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समता नाकारू शकत नाही हे नाहीये. राज्य 6 ते 14 वर्ष सर्व मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देईल हे पण नाहीये. राज्याने बालकाच्या विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे हे बरोबर आहे. राज्य धर्म, ग्रंथ, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाहीये. तर हे नाहीये. तर आन्सर येते राज्याने बालकाच्या विकासास संधी उपलब्ध केली पाहिजे. म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार. आता 84 बघा. 97व्या घटनादुरुस्तीने अधिनियमाद्वारे डॅश संबंधीच्या मार्गदर्शक तत्वाच्या नव्याने समावेश करण्यात आला. तर सहकारी संस्था आहेत. हे माहित आहे ना आपल्याला. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरील भाष्य आणि भाष्यकार यांची जुळणी करायची आहे. आता हे बँकेच्या सोयीनुसार वटविणारा चेक म्हणलं ना केटी काढली बँकेत तर केटी शहा वादयोग्य आणि अमूर्त हे अनंत नारायण म्हटले. अमूर्त अनंत नारायण एवढं लक्षात ठेवा. आलं आणि अनंत नारायणचं या मागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचे. कल्याणकारी के व्ही राव म्हटले. कल्याणकारी के व्ही राव के इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाने दिलेल्या विधायक सूचना हे ॲलन गॅड हिल यांनी म्हटलं आहे. आता पुढचं बघा. सॉरी हे आलं नाही का. तर डबल घेते हा क्वेश्चन. बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक के टी शहानं म्हटलेला आहे. के टी शहा बँकेचा चेक के टी बँकेचा चेक. वादयोग्य आणि अमूर्त हे अनंत नारायण यांनी म्हटले. या मागील खरा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवायचं आहे. कल्याणकारी राज्य के व्ही नारायण के कल्याणकारी आणि इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाने दिलेले विधायक सूचना कोण म्हटलेला आहे. ॲलन ग्लॅड हिल यांनी म्हटलेला आहे. आता बघा ग्रामपंचायत काय आहे 40, समान नागरिक काय आहे 44, कामाचा अधिकार किती आहे 41, गोहत्या प्रतिबंधक 48. आता डबल जोडायला आलेला आहे. आता हेच उलट विचारले. आता काय आहे 39 हे आहे समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. 40 काय ग्रामपंचायतीचे संघटन. 43 एक आहे उद्योगधंद्यात कामगाराचा सहभाग आणि 44 काय समान नागरी संहिता. आता लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय म्हटलं तर काय 51 मध्ये येतं. समान नागरी कायदा 44 मध्ये, ग्रामपंचायती स्थापना 40 मध्ये, राष्ट्रीय स्मारक कायदा काय 49 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद निर्देश राज्यांना दिली आहे तर 42 ने. आता ह्याचं बघा समाजवादा वाचून फेबियन समाजवाद तर हे कोण म्हटलेलं आहे. आता हे क्वेश्चन थोडा हेच आहे बरं का म्हणजे अर्धा ह्या पेजवर अर्धा त्या पेजवर. तर हे मी डायरेक्ट तुम्हाला नाव सांगतं ते बघा. तर हे कोण म्हणलं समाजवादापासून फेबियन समाजवाद जे आहे ते 19व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञाने म्हटलेलं आहे. फेबियन म्हटलं तर इंग्लिश तत्वज्ञानाने म्हटलेलं आहे ते लक्षात ठेवा.
आता हे बघा, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचने मानायचे ठरले, तरीही त्यामुळे राज्यघटनेत अपकीर्ती प्राप्त होईल. हे कोण म्हटले? के.व्ही. व्हियरनं म्हटले. अपकीर्ती के.व्ही. व्हियरनं म्हटलेलं आहे. आता पुढचं बघा. राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही, राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली राजकीय लोकशाही, हे आपलं बी. आर. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. आणि बँकेच्या सोयीनुसार बघा, आता के. टी. शहानं आपला आहे ना बँकेचा चेक के. टी. शहा करायचं. भारतीय संविधान व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक या दोन्हीमध्ये कोणत्या संदर्भात साम्यता आढळून येते? तर ते मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये साम्यता आढळून येते. समान नागरिक कायदा निर्माण न होण्याकरता कारणे पुढील प्रमाणे आहेत. आता हे इम्पॉर्टंट आहे की जे समान नागरिक कायदा विधेयक आहे, आता त्या विधेयकाला बरेच विरोध होतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे ते विरोध होण्याचे कारणे इनडायरेक्टली आपल्याला ते बघूया आपण. याच्यामध्ये कोणते आहेत? तर स्वधर्माचा अवाजवी अभिमान हे आहे का? तर नाहीये. परधर्मीयाबाबतची साशंकता हे पण नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आता राजकीय इच्छाशक्तीचा आहे ना, आता कोणताही विरोधी पक्ष समान नागरिक कायद्याला काय करतो? विरोध करतो. म्हणजे राजकीय इच्छा असते का? त्यांची नाहीये. हां, म्हणून सी विधान काय येते? बरोबर येते. सी कशामध्ये आहे? 2 मध्ये 3 मध्ये. आणि दुसरं बघा, राष्ट्रीय ऐक्यभावाचा अभाव. आता विरोध आहे म्हणजे ते म्हणजे एकता आहे का? नाहीयेच ना. म्हणजे ऐक्यभावाचा अभाव आहे म्हणूनच त्याला विरोध होतो. तर सी आणि डी विधान येते. म्हणजे आन्सर काय येणार? 3 नंबरचं येणार. सी आणि डी. आता बघा, खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओळखा. आता कोणत्या ह्याच्यातले मार्गदर्शक तत्वे आहेत ते ओळखायचे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितेचे संवर्धन हे आहे का? 51 मध्ये आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे, म्हणजे 3 नंबरचं कटलं. 14 वर्षाच्या आतील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे हे बी आहे का? नाही, ते मूलभूत हक्क आहे. बी चुकीचं आहे, म्हणजे बी नाही, म्हणजे 1 कटलं, 3 कटलं आणि 4 कटलं. डायरेक्ट आन्सर 2 येणार. तरी आपण पुढचं विधान बघूया. सत्तेच्या विकेंद्रासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायती स्थापना करते. तर मार्गदर्शक तत्वे काय आहे? 40 अंतर्गत. समान नागरिक कायद्याचा आहे, डी पण आहे, म्हणजे सी, ए, सी, डी. आन्सर 2 नंबरचा येणार. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेला नाही? इथं नाही विचारलेला आहे, नाहीला गोल करा. बालकाच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे. तर हे झाले का? झाले. पर्यावरण सुधारणे व त्याचे संरक्षण करणे आणि वन्यजीव संरक्षण करणे किती आहे? 48 हे पण आहे. आणि उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती आणि संधी याची विषमता कमी करणे हे आहे का? नाहीये. म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार. 42वे टक्के. आणि औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांना सहभाग सुनिश्चित करण्याचा उपाययोजना. तर हे 43 न ऍड करण्यात आलेलं आहे. 43 ऍड या कलमामध्ये. तर 42 न. तर आन्सर येणार 3 नंबर. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरिक कायद्याच्या संबंधात आहे? तर 44. मार्गदर्शक ध्येय धोरणाच्या राज्याच्या ध्येय धोरणाच्या मार्गदर्शक तत्वासंदर्भात योग्य विधाने आता कोणती आहेत ते बघायचे. ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतलेली आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे, म्हणजे 2 नंबरचा आन्सर कटला आपलं. तर त्यांचा अंतर्भाव घटनेच्या 4थ्या भागात आहे. तर ब कुठं आहे ते बघा. अ आणि ब एकाच ठिकाणी, म्हणजे 3 नंबरचं येणार. त्यांची आता म्हणजे आन्सरच आलं आपलं. त्यांची अंमलबजावणी करणे राज्यावर बंधनकारक आहे. तर ते बंधनकारक आहे का? नाहीये. जसं जसं आपल्या सवलतीनुसार आपण एक आपण अंमलात आणतो. जसं काही काही गोष्टीविषयी नंतर कायदे करून, ती सर्व गांधीवादी विचारसरणीवर आधार आहेत का? नाहीये. तर ड विधान पण चुकीचं आहे. सर्वच नाहीत, काही गांधीवादी आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचे प्रमुख उद्दिष्ट डॅश हे आहे. तर हे कल्याणकारी राज्याचे ध्येय गाठणं 3 नंबरचं येतं. आता हे जोडायला हवं बघा. लास्टचा क्वेश्चन आहे हा. SC STच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे रक्षण करणे हे 46 मध्ये आहे. राहणीमानात वाढ व सार्वजनिक आरोग्यास सुधारणा हे 47 मध्ये आहे. गोहत्या प्रतिबंधक हे 48 मध्ये आहे. राष्ट्रीय स्मारक संरक्षण हे 49 मध्ये. अशा प्रकारे आपला पूर्ण मूलभूत म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे ना, त्याच्यावरचा पूर्ण जे क्वेश्चन होते 98 ते पूर्ण क्वेश्चन झालेले आहेत. यानंतर आपण सर्वोच्च न्यायालय याच्यावर पुढचं लेक्चर घेऊया. काही काही बाबतीत मी विश्लेषण टाळलेलं आहे, कारण की आता जी आपली एक्झामची तारीख आहे
4 जानेवारी झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या म्हणजे जेवढं होईल तेवढं लेक्चर आपण लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न करूया. जर विश्लेषण घेतलं तर 2 पार्टमध्ये लेक्चर चालेल, त्यामुळे थोडं मी विश्लेषण घेणे टाळते. बाय.